नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अन्नू पंकज व्लॉग्स. आणि आजचा व्हिडिओ आहे हा पुन्हा एकदा आमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ आहे. कारण अटल सेतू मागच्या महिन्यामध्ये बनवून रेडी झालेला आहे आणि सुरू झालेला आहे. तर तिथे खूप दिवसांपासून जायची इच्छा होती, पण काही काम नसतं आपलं, म्हणजे आपल्यासारख्या लोकांचं काय काम असेल. मी टाळत होतो की कशाला जायचं. पंकज पण नव्हता घरी. आणि मग नंतर काल आम्ही गेलेलो राणीच्या बागेत. तिकडून येताना टॅक्सीवाल्याशी गप्पा मारल्या, तर त्याने सांगितलं की तो पण जाऊन आला अटल सेतूवरून आणि खूप छान आहे. इव्हनिंगला स्पेशली खूप छान लाइटिंग वगैरे आहे. तर मी पंकजला म्हटलं की चल रे, आपण पण जाऊन थोडं बघूया, अदरवाईज आपण कसं जाणार. तर आम्ही निघालेलो आहोत आता अटल सेतूवर. आणि हा आहे बघा अटल सेतूचा हा रस्ता. फ्रीवे वरून आम्ही निघालोय, चेंबूर वरून आणि शिवडी वरून आहे ना, आय थिंक. हा, हे बघा, अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतू. तर इथून आपण निघालोय आणि इथून हा रस्ता चाललेला आहे. हे आहे पहिलं वळण. आणि इथे आल्यावर आणि आसपासचं बघून तर मला एकदम फॉरेन वाली फिलिंग आली आहे, की असं वाटतं की फॉरेन मध्ये कुठेतरी आहोत की काय. असं एकावर एक ब्रिज, इकडे एक ब्रिज दिसतोय, इथे वर एक ब्रिज आहे आणि परत हा खालचा एक आहे. इथे साईडने पण दुसरीकडून येत आहेत गाड्या. हा एक दुसरा छोटा ब्रिज आहे, हा पुन्हा इथे कनेक्ट झालेला आहे. हा, आणि हा जो आहे इथून ही गाडी जी येते, हा आलेला आहे CST वरून आणि आम्ही आलेलो आहोत इथे शिवडी वरून, कारण आम्ही आलोय चेंबूर वरून. तर फायनली आम्ही आलोय अटल सेतूवर. आणि जसं की मला इथे दिसते ट्रिपल लेन, मला इकडे दिसते, हो ना. ट्रिपल लेन आहे. आणि इथे अजून एक मला समोर दिसतो आहे एक बोर्ड, ज्याच्यावर लिहिलेला आहे उळवे 22, उरण 36, JNPA लिहिलंय यांनी ऍक्च्युली 30, नावाशेवा 30, पुणे 146 आणि गोवा 557 किलोमीटर. म्हणजे इकडून गोव्याला जाऊ शकतो आपण. तर इथे मी गोव्याचं वाचलं पंकज, इकडून आपण गोव्याला जाऊ शकतो काय? हो, गोव्याला जाऊ शकतो, इथून पुण्याला जाऊ शकतो. आता कुठे कुठे जाऊ शकतो हे खाली उतरल्यावर कळेल की इथून काय जवळ आहे. हा, कारण नॉर्मली गोवा मला वाटतं 600च्या आसपास दिसतो ना, आणि इथून 557 दिसतं. म्हणजे 30-40 किलोमीटर जर आपले वाचणार आहेत, जे आपला जवळपास अर्धा तास वाचणार असेल, तर नक्कीच आम्ही विचार करू गोव्याला इकडून जाण्याचा. त्याआधी गोव्याला आणि हो, या रस्त्यावरती 100 किलोमीटर पर आवर ची स्पीड लिमिट दिलेली आहे. हो, विच इज ऑल्सो गुड थिंग. कारण मला वाटतं की जसं आपण फ्रीवेवर येतो, फ्रीवेवर आपल्याला 80चा स्पीड दिलाय ना. हा, कारण फ्रीवेला खूप टर्न्स वगैरे आहेत, हो ना. काही वेळेला 80चा कमी पण होतो, 60-50 वर पण येतो तिथे. हा, थोडस आहे. आणि तिथे 2 लेन आहे, इथे 3 लेन आहे. 3 लेन दिसते. परत एकदा आपण दाखवूया व्ह्युअर्सला आपल्या. तर ह्या जसं की आपण बघतोय, ही 3 लेन दिलेली आहे इथे. आणि ज्याच्यामुळे मला वाटतं गाड्यांना स्पीड पण चांगला मिळतो ना. 2 लेन असल्यावर थोडस रिस्की होतं आणि गाडी स्लो झालं किंवा ब्रेकडाऊन झालं तर मग दुसऱ्या लेन वरती त्याचा परिणाम होऊ शकतो. बरोबर. 3 लेन असल्यामुळे गाड्या थोड्या फास्ट चालल्यात असं मला वाटतंय, विच इज ऑल्सो गुड थिंग. आणि इकडे जे लाईट्स दिलेले आहेत त्यांनी, त्या लाईट्स ना त्यांनी ट्राय कलर मध्ये सजवलेलं आहे. ऑरेंज, व्हाईट आणि खाली ग्रीन. ग्रीन थोडा कमी दिसतोय आहे. हा, काहींचा गेलाय वाटतं खालून. हा, या ब्रिजने तर ऍक्च्युली भारताला एका चांगल्या उंचीवर नेऊनच ठेवलंय.
आणि एका अशा माणसाचं नाव दिलेलं आहे या ब्रिजला की ज्याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही, ना. नाहीतर हल्ली काय झालंय, कोणाचं काही केलं कोणी मध्ये की प्रत्येकाची मनं दुखवतात. पण मला वाटतं हे नाव असं अटल बिहारी वाजपेयींचं की सगळे ऍग्री होतील की हा अशा एका मोठ्या व्यक्तिमत्वाचं नाव एवढ्या मोठ्या प्रोजेक्टला मिळालंय, ही पण एक चांगली गोष्ट आहे, हो ना. तर आता 5-7 मिनिटं झाली असतील ना आपल्याला इथे येऊन. हा, तर इथे येऊन वर आम्हाला 5-6 मिनिटं झालेली आहेत, 5-7 मिनिटं. आणि या 5-7 मिनिटातच एक टोईंग व्हॅन पण दिसलेली आहे इन केस ऑफ एमर्जन्सी, ती पण ठेवलेली आहे त्यांनी. तर ते पण एक चांगलं आहे की काही असेल, एमर्जन्सी घडली, दुर्घटना काही घडली तर त्याची पण सोय केली आहे. काल ऍक्च्युली टॅक्सीवाला बोलत होता की ॲम्ब्युलन्स पण आहे, है ना. असेल आता, एवढा मोठा प्रकल्प आहे आणि याला ग्राउंडचं काही कनेक्टिव्हिटीच नाही, त्यामुळे एवढ्या सगळ्या गोष्टी ठेवल्याच पाहिजेत. कारण फास्ट मेडिकल इमर्जन्सीसाठी तर ते जरुरी आहे, कारण ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण स्पीड लिमिट 100च आहे, 100 मध्ये सुद्धा होऊ शकतं. काही कसं असतं, चांगल्या ज्या गाड्या आजकाल आलेल्या आहेत त्याचा स्पीड 100च्या वर कधी जातो कळत नाही. तर आमची पण गाडीच आहे, मुंबई पुणे एक्सप्रेसवेला 4-5 फाईन आहेत ओव्हर स्पीडचे. ओव्हर स्पीड किती आहे, 100च्या वरती 101, 105, 107 अशा स्पीडला पण फाईन दिलेला आहे. तर तो ऍक्च्युली तसा दिला नाही पाहिजे, त्याच्यावर पण काहीतरी करायला पाहिजे. तर 100ची लिमिट आहे पण ती कधी क्रॉस होऊन जाते कळत नाही. त्यामुळे ओव्हर स्पीड किंवा या अशा गोष्टींमुळे कधी स्पीड वाढतो आणि कधी काय प्रॉब्लेम होऊ शकतो सांगता येत नाही. त्यामुळे ॲम्ब्युलन्स तर हवेच पाहिजेच, गरजेचं आहे. बरोबर. आणि आपण आता ड्रायव्हरला विचारूया की ड्रायव्हरला कसं वाटतंय गाडी चालवताना या रोडवर, कारण मला वाटतं अजून एकही खड्डा आलेला नाहीये, हो ना. मला वाटतं ह्या रस्त्यावर खड्डे पडले की सरळ समुद्रातच जाऊ, त्यामुळे खड्ड्यांची काळजी विशेष घेतली जाईल इथे. कारण की जो टोल पण इथे जो घेणार आहेत, आता किती टोल आहे काय आता ऐकलं होतं, 350 रुपये रिटर्नचा आहे. तर आता बघूया टोल कुठे लागतोय, कुठे टोल बसवलाय त्यांनी आणि किती चार्ज करतायत ते. विशेष आभार जे आहेत ते आपले नितीन गडकरी जी आहेत, त्यांनी जी डोक्यात कल्पना आली त्यांच्या आणि त्यांनी एवढा जो छान ब्रिज बांधलेला आहे आणि त्यामुळे इकडे जाणाऱ्या लोकांचा खूप वेळ वाचणार आहे. 2 तास कमीत कमी वाचणार आहे, 2-2.5 तास. आणि आता जी संध्याकाळची वेळ आहे, मुंबईमध्ये ट्रॅफिकची वेळ आहे. मुंबईमधून बाहेर पडताना सुद्धा जागोजागी सिग्नल्स लागतात, इथे सिग्नलचा पत्ता नाहीये. आम्ही 7 वाजता निघालेलो आहोत. 7 म्हणजे मुंबईमधून घरातून बाहेर निघायलाच नको. जर तुमचं काही काम नसेल, इमर्जन्सी नसेल तर 7 वाजता घरातून निघायचं नाही, कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आजूबाजूला गाड्या दिसणार आहेत. इथे पण दिसत आहेत, पण लिटरली गाडी अशी चालली आहे जसं काय बटरी रोड आहे, हो ना. हा पण रोड छान आहे आणि जो त्यांचा मुंबईवरून जो समृद्धी महामार्ग जो आहे सध्या तो सिन्नर पर्यंत आहे, नागपूर ते सिन्नर. आणि तोही मी प्रवास केला, तोही प्रवास खूप सुंदर वाटला. 120 km/h त्याचा स्पीड लिमिट आहे, पण त्याचा जो एक्सपिरियन्स होता तो खूप छान होता. कारण की कुठेच काही म्हणजे एखाद्या मिनिटाला एखादी गाडी जाते, नाहीतर ऑलमोस्ट म्हणजे निर्मनुष्य रस्ता म्हणू शकतो त्याला. म्हणजे गाड्या पण कमी आहेत आणि मग त्यामुळे मग ऍक्सिडेंटचं पण काही एवढं प्रमाण, म्हणजे आता काही झाले होते ऍक्सिडेंट, ते आता कुठल्या चुकीमुळे झाले काय होतं ते मला माहिती नाही, पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता. असं वाटत होतं की परदेशातच आहे, कारण की सरळ एकदम रस्ता आहे, कुठे त्याला टर्न नाही काय नाही. काही वेळेला काही लोकांचं असंही म्हणणं आहे की टर्न नसेल तर ऍक्सिडेंट होण्याचे पण चान्सेस आहेत. ते खरं पण असू शकतं, पण मला असं काही जाणवलं नाही. सरळ रस्ता होता आणि सुंदर होता, म्हणजे कुठे काही थांबायचं नाही काय नाही. त्यामुळे एक्सपिरियन्स ओव्हरऑल छान होता. तर वाट बघतोय की ते आता तो जो सिन्नरचा रस्ता मुंबईपर्यंत ठाण्यापर्यंत कधी जॉईन होते. हो, कारण ठाण्यावरून जेव्हा निघतो ना आपण, स्पेशली ठाणे ते कल्याण भिवंडीवाला जो पॅच आहे ना, तो खूप हॉरेबल आहे. म्हणजे तिथे नाहीच, म्हणजे नको असं वाटतं मला. ट्रॅफिकच असते. हा, मी तरी समृद्धी महामार्गावर गेलेली नाहीये, पण जो तो पॅच आहे ठाणे ते भिवंडी नाशिकला जाताना आम्ही जातो नेहमी, तर नको असं वाटतं. इतका कंटाळा मला कुठेच येत नाही जेवढा मला त्या रोडवर येतो. मग एकदा तो रोड झाला ना
तर मग ते पण मला वाटतं असं स्मूथ आणि बटरी होऊन जाईल. 100% होईल ते. आता मला वाटतं सगळीकडे रस्त्यांची कामं चालू आहेत सर्व ठिकाणी मुंबईमध्ये. मला वाटतं एखादं हे वॉर झोन असल्यासारखे सगळीकडे कामं चालू आहेत. जिकडे बघतोय तिकडे खोदून ठेवलंय, जिकडे बघतोय तिकडे कामं चालू आहेत. ठण 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 एवढं सगळं चालू आहे पसारा. पण आता मध्ये मी नितीन गडकरींचेच 2 व्हिडिओ बघितले, 2 इंटरव्ह्यूज, ज्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच कामांबद्दल माहिती दिली आणि पुढे काय काय होणार आहे, वॉटर टॅक्सी, एअर टॅक्सी, हे सगळं सांगितलं त्यांनी. त्याच्यामुळे वाटते 10 वर्षात मुंबई आपली खूप बदलणार आहे. म्हणजे ही जी मुंबई आज आपण बघतोय ती नसणार आहे. काल परवा पण मी एक व्हिडिओ बघितलेला ज्याच्यामध्ये मरीन ड्राईव्ह टू बोरिवली ना, मरीन ड्राईव्ह टू बोरिवली कोस्टल रोड होणार आहे. कोस्टल रोडवर जायचं आणि बोरिवलीला बाहेर निघायचं. ट्रॅफिक म्हणजे बरीच कमी होणार आहे. आपल्याला फक्त पेशन्स ठेवायचे. 5-6 वर्ष आपण अशी धकाधुकीची काढली की त्याच्यानंतर हे सगळं मला वाटतं आपला देश जो विकसनशील आहे तो विकसित देशांमध्ये नक्की येईल असं मला तरी वाटतंय ना. पण तेच आहे परत की इतकी सगळी जी सुविधा आहे ती कोणासाठी? आपल्याच साठी ना. हा, इथे राहणाऱ्या लोकांना याचा त्रास आहे, पण त्याचा परत हेच आहे की परत जे बाहेरचे लोक आले की त्याचा परत याच्यावर परिणाम होईलच. कारण मुंबई लहान आहे आणि त्याच्यावरती ऑलरेडी कमी जागेत इतक्या इमारती हे ते सर्व आहे. आणि त्यात आता परत जर अशा प्रकारचं म्हणजे हे होत राहील तर लोक अजून येत राहतील. एवढ्या सुविधा असल्यानंतर लोकांना सोयीचं होईलच, पण त्यामुळे इथे जास्त सोयींमुळे परत जो मुंबईवर पडणारा बोजा आहे इतर लोकांचा त्याचाही परिणाम होऊ शकतो पुढे. त्यामुळे त्याच्यासाठी मग आता आपल्या पॉलिटिशियन्सनी काम करणं गरजेचं आहे. त्यांच्या राज्यामध्ये जर त्यांनी त्यांची राज्य विकसित केली तरच मुंबईवर तो प्रेशर येणार नाही. कारण शेवटी आपण बोलतो आणि सगळ्यांनाच माहितीये मुंबई मराठी लोकांची आहे. इकडे जे राहतात पहिल्यापासून त्यांनीच मुंबईमध्ये राहिलं पाहिजे. बाकीची गर्दी थोडी कमी झाली पाहिजे. हार्डली 20 मिनिटं आम्हाला लागली आहेत शिवडीवरून इकडे यायला. 20ही नसतील लागली मला वाटतं ना.
15 ते 20 झाली असतील मिनिटं आणि आम्ही उतरलेलो आहोत इकडे अटल सेतूवर आणि आता परत आम्हाला युटर्न मारून पुन्हा जायचं तिथेच हो ना. आणि इथून विशेष म्हणजे आम्ही वाचलेलं पुणे किती दाखवलेलं 126 किलोमीटर पुणे दाखवलं. तर मित्रांनो रस्ता एवढा छान आहे, अजिबात ट्रॅफिक नाही, असं वाटतंय आता पुण्यालाच जाऊ. काय करूया, जाऊया का? पुणे 126 किलोमीटर दिसतंय पण नको पुण्याला जायला. एकतर आपल्या मुलाचं उद्या माहितीये ना काय आहे, उद्या त्याची मॅच आहे, त्याला वेंगसरकरला सकाळी आम्हाला 8:30ला नेऊन सोडायचं आहे, त्यामुळे पुण्याला जाऊ शकत नाही आम्ही. तसं नेऊही शकतोस म्हणजे 7:20 झालेत ना, तर आय डोंट नो. पुण्याला जायचं नाही, मी असंच बोललो म्हणजे तेच घाबरला पंकज. ठीक आहे, घाबरलो नाही पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स छान होता. खूप छान होता. बघूया हा रस्ता कुठपर्यंत गेलेला आहे हे बघायचं होतं. म्हणजे नेक्स्ट टाइम ते मधले जे इतर जो पॅच आहे तो पूर्ण खोडून या रस्त्याने जाऊ शकतो. ट्रॅफिक वाला पॅच ऍटलिस्ट तेवढा 20-25 मिनिट अर्धा तास वाचला तरी कोणाला नको. बरोबर ना. हा रस्ता कुठे कनेक्ट झाला होता पुढे हे बघायचं होताच, बघितलं आणि आता मला वाटतं हाच रस्ता आता पुढे याच रस्त्याने आलेलं चांगलं आहे. म्हणजे मुंबईमध्ये यायचं असेल तरी या मार्गे आलो तरी पण डायरेक्ट घरापर्यंत एकही सिग्नल लागणार नाही. अरे हा पनवेल वरून इकडे आला तरी करेक्ट ते पण करू शकतो. तर आम्ही काय करू शकतो त्याचा विचार आम्ही करतो आणि पुन्हा यू टर्न घेऊन निघतो हो ना. मित्रांनो आता आम्ही पुण्याकडे जाताना खाली CNG पंप जवळ आहे का कुठे ते बघत होतो आणि लकीली CNG पंप मिळाला. बघा CNG पंप हायवेला टचच आहे. आणि आता असं वाटतंय की हे जे हा जो प्रवास आहे थोडा खर्चिक आहे पण छान आहे. जे हेडेक नाहीये. मध्ये मध्ये जे पनवेलला येताना टोल लागतो वाशीचा, त्यानंतर जो रस्ते आहेत ते जुने रस्ते खूप खराब आहेत. तर ह्या रस्त्याचा एक्सपिरियन्स खूप छान आहे. मला फ्युचर खूप ब्राईट दिसतंय. जाण्यासाठी येण्यासाठी खूप आनंददायी वातावरण आहे. म्हणजे रस्ता पण चांगला आहे, त्रास नाहीये, त्यामुळे छान वाटतंय. नक्की हा मार्गच निवडणार मी पुण्याला जाताना. बाकी गोव्याला जायला आता जो रस्ता बनेल कधी, पण कुठेही बाहेर जायचं असेल पनवेलच्या बाहेर या दिशेने पश्चिम महाराष्ट्रात पुण्याकडे वगैरे किंवा अलिबागला वगैरे, तर हा रस्ता बेस्ट आहे. चांगला निर्णय. तर अटल सेतूवरून आम्ही खाली उतरलो आणि थोडं 5-10 मिनिटं पुन्हा पुढे येऊन आम्ही पोहोचलेलो आहोत पनवेलला. तर पनवेलला आहोत आम्ही आणि खूप लवकर पनवेलला पोहोचल्यामुळे वेळ कसा स्पेंड करायचा असा प्रश्न पडलेला माझ्या नवऱ्याला. तर तो ना घेऊन आलाय काहीतरी इकडून, ते मला दाखवायचंय तुम्हाला की काय घेऊन आलाय. तर हे पंकजला ना शिजवलेले पावटे सापडलेत कुठे. मी पावटे आमटी बनवून खाल्लेले आहेत पंकजमुळेच, पण आणि ह्या शेंगा आहेत ते शिजव. तर पंकजचं चालू आहे खाण्याचं काम. कुठे सापडले तुला ह्या शेंगा वगैरे? हा जो सर्कल आहे ज्या एक रोड पनवेलला जातो, एक पुण्याला आणि एक गोव्याला, तर तो सर्कल आहे. त्या सर्कलला थांबलो तर सगळं गजबजलेला एरिया आहे. तर तिथे बघितलं तर उकडलेल्या शेंगा होत्या, उकडलेले हे पावटे होते, माझे फेवरेट आहेत. तिसरं काय घेऊन आलास तू? पाऊच कसला होता? पाऊच नाही सॉरी, कागदात गुंडाळून 3 कागद आणलेली ना तू. हा त्याच्यामध्ये हे होतं प्रथम साठी खायला आणलं होतं. काय आणलेलं? ते नट्स आणलेत. नट्स आणलेत, अच्छा. तर इथे आम्ही थांबलेलो आहोत आता आणि हे पावटे आहेत. तो अभी ड्रायव्हर साहब अभी हमको कहाँ लेके जाने वाले हो आप? आता सरळ घरी जायचं. घरी जाऊन मस्त तू आता पावटे आहेत, पावटे आणि पण आता परत पावटे आधी नाही हे तर असेच आहेत, ट्रायल पावटे आहेत. ते आमटीचे पावटे वेगळे आहेत, ते घरी ठेवले, मी सोलून ठेवलेत मग. त्याची मस्त आमटी बनव, तिखट आणि भात. तर मित्रांनो आपण आता उरणच्या साईडने आता मुंबईला निघालोय. तर उरणवरून चढण्यासाठी हा जो ब्रिज आहे बघा,
सध्या 2 लेन आहे. आणि आता 3 लेन झाले. 3 लेन झालाय. कुलाबा 33 किलोमीटर. कुलाबा 33 दाखवते आणि आपल्याला पण 33च दाखवते. इथून परफेक्ट आपल्याला एक घरापर्यंत दाखवतंय ना 33 मिनिट्स दाखवतात घरी. 33 किलोमीटर पण दाखवते. अरे हो. मंत्रालय 32 किलोमीटर. बाहेर गावावरून येणाऱ्या लोकांसाठी जे त्यांना डायरेक्ट CST कडे जायचंय त्यांच्यासाठी हा खूप राजमार्ग झालाय. खूप चांगला हायवे जो लोक नॉनस्टॉप जाऊ शकतील. त्यांना मुंबईतून चेंबूरला वगैरे म्हणजे इतर ह्या रोडमुळे एक असं झालेलं आहे की मुंबईमध्ये जी ट्रॅफिक वाढत होती बाहेरगावच्या लोकांसाठी पण त्रासदायक होत होतं आणि बाहेरगावच्या लोकांचा लोकल लोकांना त्रास होत होता. तोही त्रास आता होणार नाही. या रोडची आणखीन एक खासियत म्हणजे लाइटिंग खरंच खूपच छान वाटते. म्हणजे पंकज आम्हाला घरातून निघताना बोलत होता आवरा उशीर झालाय, परत सगळं अंधार होईल असं तसं. पण मला वाटतं अंधार झाला पण मजाच वाटते या रोडवर ना. मधून डोंगर कुठून आलाय हे दिवसामुळे जरा बघावं लागेल. डोंगर कुठून आला नाहीये, डोंगर इथेच होता. यांनी तो पोखरलाय कसं वगैरे असं काहीतरी विचार करतोयस का तू? हा म्हणजे तेच कधी इकडे आलो नव्हतो ना. कुठून आलाय म्हणजे काय, तो इथेच होता. खूप प्राचीन काळापासून असेल मला वाटतं. एवढा दगडांचा डोंगर बनलाय तो इथेच असेल. सो मित्रांनो, आपण आता अटल सेतूचा पूर्ण फेरा पूर्ण करून पनवेल मार्गे रिटर्न आलेलो आहे आता घराकडे. आणि मला बोलायचं याच्यामध्ये, आणि हा चेहरा बघा, हा असं वाटतच नाहीये की हा चेहरा पनवेलला जाऊन आलेला आहे. हा चेहरा एवढा खुश, उत्साही, आनंदी, सदा प्रफुल्लित असल्यासारखा वाटतंय पनवेलला जाऊन आल्यानंतर. पण कसं काय, थँक्स टू अटल सेतू. हा, थँक्स टू अटल सेतू, थँक्स टू नितीन गडकरी. खूप छान रस्ता आहे. प्रवास करायला कधी कंटाळा येणार नाही असा रस्ता आहे आणि या रस्त्याचा मी वारंवार उपयोग आता पुढे करेलच. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तर मित्रांनो, एक्झिबिशन्स खूप असल्यामुळे मला शूटिंगला मध्ये वेळ मिळाला नाही. पण यापुढे ठरवलेलं आहे की बरेच म्हणजे जेवढी संधी मिळेल तेवढे व्हिडिओ नक्की शूट करू आणि चांगला कंटेंट तुमच्यापर्यंत आपण पोहोचू. खरं तर एक्झिबिशन्स मध्ये पण भरपूर काही असतं दाखवण्यासाठी, पण आमची एनर्जी ऍक्च्युली डाऊन होते बरेच एक्झिबिशन्स असल्यावर. कारण ह्या वेळेला खूपच एक्झिबिशन होते. म्हणजे एका डेटला 4-4, 5-5 एक्झिबिशन. तिकडे एक्झिबिशन स्पॉटवर पंकज आणि इकडे स्ट्रगल. हा, इथे माझा पण खूप स्ट्रगल असायचा. म्हणजे हा जेव्हा तिकडे असतो तेव्हा 4-5 एक्झिबिशन, कुठल्या तरी एक्झिबिशनला पंकज आणि बाकी एक्झिबिशनला आमची जी मुलं असतात ती, आणि मग त्यांना वेळोवेळी लागणारा माल, त्याचं सगळं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे सगळं ते बघायचं, असं सगळं जॉब असायचा. त्यामुळे दोघांनाही अजिबात वेळ नव्हता. त्यामुळे मग व्हिडिओ बनवायला आम्हाला जमलंच नाहीये. आता थोडंसं शांत झालेलं आहे. म्हणजे एक्झिबिशन्स कमी झालेत तरी फेब्रुवारी मध्ये जेवढे असतात तसे नाहीयेत, त्याच्यापेक्षा जास्तच आहेत, जवळपास दुप्पट आहेत. म्हणजे काम अजून पण आहे. प्रयत्न आम्ही खूप करतो पण जमत नाही ऍक्च्युली. आम्ही ट्राय करू जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा. बरेचसे लोक पर्सनली बोलतात पण आम्हाला की व्हिडिओ का टाकत नाहीत वगैरे, मेसेज करतात. इनफॅक्ट आता मी काल जो व्हिडिओ टाकलेला काल परवा, ज्याच्यामध्ये मी आमच्या व्ह्युअर्सना सगळ्यांना विचारलेलं की मला जवळ्याची चटणी येत नाहीये आणि प्लीज ती मला सांगा पंकजसाठी. तर बऱ्याचशा जणांनी मेसेज केलेत. 1-2 जणांच्या आमच्याकडे रेसिपीज पण आलेल्या आहेत. थँक्स टू एव्हरीवन ज्यांनी आम्हाला रेसिपी पाठवल्यात आणि अजून पाठवणार आहे. हे प्रेम मला वाटतं सगळे इनबॉक्स मध्ये व्हॉट्सअपवरच दाखवतात आम्हाला. युट्यूबच्या कमेंट्स मध्ये कमेंट्स करत नाही, त्याची मला थोडीशी खंत वाटते. एनिवे यात आमची चुकी, आम्ही रेग्युलर नसतो. आम्ही प्रयत्न करू आता रेग्युलर करण्याचा. सो बाय बाय फ्रॉम अस. जवल्याची रेसिपी आली, पण तो जवला जेव्हा बनेल आणि चांगलं लागेल त्यावेळेला मी
ज्यांनी ज्यांनी रेसिपी पाठवले त्यांना पर्सनली थँक्यू म्हणेन. हो. सो बाय बाय फ्रॉम अस. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. बाय.